कळवण तालुक्यातील ओतूरसह परिसरातील कुंटाणे, ओतूर, शिरसमणी, भुसणी, कन्हेरवाडी, जिरवाडे, नरुळ, मुळाणे, भडाळा, मेहदर या गावांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सतत संततधार पाऊस पडल्याने डोंगरावरून पाण्याचे धबधबे वाहत आहे. तसेच पूर्ण पाण्याने नदी नाले व मार्कंडेय धरण 100% पाण्याने भरल्याने ओसंडून वाहत आहे. परिसरातील सर्वच नदींना व नाल्यांना पूर आलेला आहे. तसेच शिरसमणी ते भुसणी गावाजवळ पुलाखालून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी नदीने वाहत आहे. त्यामुळे भुसणी ते जिरवाडे येथे जाणारा फरशी पूल पाण्याखाली झाकला गेलाय. त्या ठिकाणाहून जाणारी वाहतूक बंद झाली आहे. तसेच ओतूर गावाजवळ स्मशानभूमी लगत असलेल्या फरशी पुलावरून देखील पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने शेतकरी वर्गाला आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता बंद झालाय. सर्वत्र या पाण्याने शेतकरी आनंदी झालाय. सर्वत्र विहिरींना पाणी राहणार असल्याने शेतकरी वर्ग पुढील हंगामातील पिकांचे नियोजन करण्याची चर्चा करताना दिसत येत असून या पावसामुळे परिसरातील बऱ्याचशा शेतांमध्ये पाणी तुंबून राहिले असल्याने नुकत्याच पेरणी केलेल्या पिकांना अति पाण्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. या पावसामुळे परिसरातील डोंगरावर वाहणारे धबधबे व हिरवेगार झालेली झाडे यामुळे परिसरात अतिशय सुंदर वातावरण तयार झालंय. या नयनरम्य दृश्यांचा आनंद नागरिक घेत आहेत. तसेच पावसासोबत मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा वाहत असल्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना व पायी चालणाऱ्या नागरिकांना हातात छत्री घेऊन फिरणे तारेवरची कसरत झाली आहे. नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह प्रतिनिधी किरण मालपुरे, ओतूर.